हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. सगळ्यांना सप्टेंबर 2025 हा महिना कसा जाणार याची काळजी आहे, मला माहिती आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा महिन्याचं राशी भविष्य घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण बघणार आहोत की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना कसा असणार आहोत. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, हेल्थ आपण सगळं कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज आपण जसं टॅरो गायडन्स घेणार आहोत तसंच साई टॅरोचं पण गायडन्स घेणार आहोत. तुमचे गुरु तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छितात हे आपल्याला त्याच्यातून कळेल आणि एंजल्स ॲडवाईस सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, सुरू करूया. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. तो वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2000 महिना हा कसा असणार आहे ते आपण बघूया. 1176 टाईप केलंच असेल अशी मी अपेक्षा करते. सो आपण सुरुवात करणार आहोत रिलेशनशिप रीडिंगपासून. सो रिलेशनशिपसाठी कसा असणार आहे हा महिना. ओके, रिलेशनशिप आहे ना, खूप सुंदर ग्रो होण्यासाठी तुम्ही दोघंही आपल्या परीने पूर्ण एफर्ट्स टाकाल असं हे कार्ड सांगतं. म्हणजे आतापर्यंत जे झालं ते सुधरवून नव्यानं प्रेम कसं बहरेल याची काळजी ह्या महिन्यामध्ये दोघंही घ्याल. ठीक आहे. दुसरं कार्ड असं सांगतं की मन आहे ना, मन तुमचं ते खूप जास्त एकाच ठिकाणी अडकलेलं राहील रिलेशनशिपमध्येच. पण म्हणजे भौतिक सुख आजूबाजूला असली तरी तुमचं मन मात्र त्या एका व्यक्तीमध्ये खूप 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 जास्त अडकलेलं असेल या महिन्यामध्ये असं दाखवते. तो खूप चांगले कार्ड्स आलेले आहेत. लग्न ज्यांचं जमत नाही त्यांना सुद्धा येणाऱ्या सप्टेंबर 2025 मध्ये खूप जास्त योग आहेत लग्नाचे. ठीक आहे, कारण स्वतःहून मागण्या येतील तुम्हाला असं हे कार्ड सांगतं. आपण आता बघूया की फायनान्सेस तुमचे कसे असणार आहेत. फायनान्स वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायनान्सेसच्या बाबतीमध्ये खूप सतर्क राहायचं आहे. कारण द इम्पेरियर आलेला आहे, जो खूप पुढचं म्हणजे दूरदृष्टीने निर्णय घेणारी एक व्यक्ती असते. तो इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेव्हा पण कराल तर ते पूर्ण दूरदृष्टीने कराल. हे किती खरं असलं तरी या सगळ्यामध्ये कुठेतरी धोकाधाडी होण्याची शक्यता आहे. तुमचं मन दुखेल अशी घटना घडू शकते. म्हणजे फार फार तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट चुकू शकतात. सो फायनान्सेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला अलर्ट करणारं कार्ड आलेलं आहे. त्याचबरोबर हे कार्ड सांगतं की अचानक येणाऱ्या खर्चांसाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात असे कार्ड सांगतं. व्हेरी गुड. त्यानंतर आपण बघूया की तुमच्या करिअरमध्ये म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये काय आहे. अरे वा, खूप सुंदर कार्ड्स आलेले आहेत करिअरमध्ये. एकतर हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे जे करिअरमध्ये आलंय. म्हणजे आपण असं समजू शकतो करिअर आणि बिझनेसमध्ये की ज्या काही भौतिक गोष्टी तुम्ही ऑब्व्हियसली माणूस जेव्हा आपण पैशासाठी काम करतो तेव्हा त्याच्या मागचं एक इंटेन्शन आहे की त्याला त्याच्या फॅमिलीसाठी जेवढं करता येईल तेवढं करता यावं. तो करिअर असो बिझनेस असो, त्यातून तुम्हाला असा फायदा घेता येईल की तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत योग्य वेळ सुंदर घालवता येईल, वेकेशन प्लॅन करता येईल किंवा भौतिक सुख विकत घेता येतील. पण खूप चांगलं कार्ड आलेलं आहे. आणि दुसरं किंग ऑफ वॅन्ड्स. सो जर तुम्ही नोकरीमध्ये असाल किंवा बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये खूप महत्त्वाचे डिसिजन घेणार आहात असं हे कार्ड सांगते. शिवाय तुम्ही पूर्वी दिलेल्या तुमच्या योगदानामुळे तुम्हाला वरच्या पदावर जाण्याचे योग आहेत. प्रमोशन असेल, प्रोफेशनल ग्रोथ किंवा नवीन नोकरीसाठी अप्लाय केलं असेल किंवा तुमचं काय म्हणतात सॅलरी इन्क्रीमेंट पेंडिंग असेल तर ती कामं होण्याची सुद्धा या महिन्यामध्ये शक्यता आहे. सप्टेंबर 2025 सुंदर जाईल असे कार्ड सांगतं. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं रिडिंग झालं. आता आपण बघूया हेल्थ रिलेटेड कार्ड्स काय सांगतात तुम्हाला. वृश्चिक राशीच्या लोकांना हेल्थ रिलेटेड काय कार्ड आलेलं आहे. ओके, या सप्टेंबर 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना तब्येतीच्या कुरबुरी होण्याची फार जास्त शक्यता आहे. थकवा, स्पेसिफिकली खूप जास्त एक्झर्शन केल्यामुळे तुम्हाला थकवा येण्याची शक्यता आहे असे कार्ड सांगते. दोन्ही कार्ड तसंच सांगतात की खूप जास्त एक्झर्शन आतापर्यंत तुम्ही तुमचे 100% दिलेत आणि हे बोलून पण दाखवले नाही कुठे की तुम्ही किती प्रमाणामध्ये लोकांसाठी करताय किंवा किती प्रमाणात तुमच्या कामासाठी वेळ देताय, ओव्हरटाईम करताय, काही असेल. पण त्यामुळे तुम्हाला थकवा येण्याची शक्यता, आराम करायला लागण्याची शक्यता आहे. टॅरोने तर आपल्याला छान गायडन्स केलंच आहे. आपण बघूया की तुमचे गुरु साई टॅरोच्या माध्यमातून तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छितात ते आपण बघू.
आपण साई टॅरोना विचारूया. मनामध्ये गुरुचं स्मरण करा आणि विचारा की ह्या महिन्यामध्ये मी कसं वागायला हवं, माझ्यासाठी तुमचा संदेश काय आहे. आपण 2 कार्ड्स काढूया. द मिरॅकल हॅपन्स, लुक आउट फॉर द मिरॅकल इन युअर लाईफ. आणि ओमनीप्रेझेन्स, बाबा इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय टाइम ऑर स्पेस. ही विल कम टू युअर एड वेन एव्हर यू नीड हिम. सो या महिन्यामध्ये काहीतरी खूप सुंदर चमत्कार घडणार आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला तुमच्या गुरूंची साथ हवे त्या उच्च क्षणी तुम्हाला तिथे साईबाबा किंवा तुमचे कोणीही गुरु असतील ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने येऊन मदत करतील. तो खूप छान मॅजिकल एक्सपिरियन्स तुम्हाला सप्टेंबर 2025 मध्ये येणार आहे असे आपल्याला कार्ड सांगतात. खूप सुंदर. आता आपण बघूया की तुमचे एंजल्स काय तुम्हाला ॲडवाईस देऊ इच्छितात. पाथ अँड गायडन्ससाठी तुम्हाला एंजल्स काय ॲडवाईस देतात ते आपण बघूया. एंजल्स सांगतात पीसफुल रिझोल्युशन आणि इम्प्रूव्हिंग हेल्थ. ओके, जसं मगाशी मी म्हटलं की हेल्थचे थोडेसे मायनर कुरबुरी असतील तर इम्प्रूव्हिंग हेल्थ, तो एंजल्सने सांगितलं की हेल्थकडे लक्ष द्या. आणि पीसफुल रिझोल्युशन म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्हाला जर वाद झाले जरी तर ते खूप शांततेत कसे तुम्हाला पार करता येतील, त्यातनं मार्ग कसा काढता येईल शांततेने याचा विचार करा. ठीक आहे, अरेला कार्य करू नका असे तुम्हाला एंजल्स सांगतात. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या मित्रमंडळींमध्ये जर कोणी वृश्चिक राशीचं म्हणजे स्कॉर्पिओ राशीचे असतील तर त्यांना आपला हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्याचा आनंद घेता येतील आणि आपल्या फॅमिलीमध्ये ते वाढ होईल, ते सबस्क्राईब करतील आपल्या चॅनलला, है ना. सो थँक्यू सो मच.